नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज वरून आपल्याशी थेट बोलतोय। आज मी एक मोठा प्रश्न घेऊन आपल्या समोर आलो आहे। पाचोरा बस स्थानकाचे कॅमेरे 40 दिवसापासून बंद का आहेत आणि हे कॅमेरे बंद असल्यामुळे तुमच्या आमच्या सुरक्षिततेची बळी का जातोय। सुरुवात करूया 4 जुलै 2025 पासून। भर बस स्थानकात हजारो लोकांच्या नजरेसमोर एक 26 वर्षाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या झाली। त्यावेळी जर कॅमेरे चालू असते तर आरोपींची ओळख पटकन पटली असती, पण काय झालं? कॅमेरे बंद, हत्या झाली, तरुणाचा जीव गेला आणि तरीही 40 दिवस झाले आजही कॅमेरे सुरू नाहीत। ही साधी चूक आहे का की अधिकारी निष्काळजीपणा करत आहेत? हत्या थांबली नाही तर चोरीने बसस्थानकात व्यापलं। दर दुसऱ्या दिवशी चोरी। 13 ऑगस्ट रोजी भर दुपारी एका महिलेच्या पर्समधून 60,000 रुपये चोरून नेले गेले। लोकांच्या डोळ्यासमोर घटना घडली, पण पुन्हा तोच प्रश्न, पुरावा नाही, सीसीटीव्ही नाही, चोर मोकाट। दुसरा प्रश्न, दररोज हजारो प्रवासी बसस्थानकावर येतात जातात, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आहे? पोलिसांची, आगार प्रमुखांची की आपणच स्वतःच्या जबाबदारीवर जगायचंय? पोलीस आणि आगार प्रमुखाचे उत्तर आहे, पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिवसा बस स्टँडवर असतात पण चोरीत थांबत नाही। म्हणजे फक्त पोलीस बसून असणं पुरेसे नाही, त्यांना साधन हवीत, पुरावे हवे। मी आगार प्रमुखांना विचारलं, ते म्हणाले, आम्ही कागदपत्र पाठवले, 18 ऑगस्ट पासून कॅमेरे सुरू होतील। मंडळी, हे आश्वासन तुम्ही आधी कित्येकदा ऐकलंय। आजपर्यंत किती तारखा देऊन उलथल्या गेल्या? खरंच सोमवारी कॅमेरे सुरू होतील का की पुन्हा एकदा जनतेला झुलवलं जाणार? बसस्थानकाची धोकादायक अवस्था। बस डेपोला सुरक्षा रक्षक आहेत पण बसस्थानकाला नाही। त्यामुळे काय होतं? रात्री उघड्यावर दारू पिणारे, गांजा ओढणारे, हुज्जत घालणारे दिसतात आणि जर एखाद्या लेडीज प्रवाशावर, विद्यार्थिनीवर, मुलावर रात्रीच्या वेळी काही अनर्थ झाला तर जबाबदार कोण? प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमच्या घरचे कोणी उशिरा बसस्थानकावर आलं आणि एखादी अप्रिय घटना घडली, जबाबदार तुम्ही धराल कोणाला? आपण बसस्थानकात वापरतो, प्रवासासाठी एखादा विद्यार्थी पुण्याला शिकायला जातो, एखादी महिला जळगाव बाजारात जाते, एखादे शेतकरी खते औषधे आणायला जातो। हे सगळे लोक सुरक्षितपणे घरी परतले, ही जबाबदारी प्रशासनाची नाही का? आज हे कॅमेरे बंद, सुरक्षा नाही, उद्या जर मोठी घटना घडली तर कोण भरपाई देणार? जीवाला किंमत असते का नाही? जनतेच्या मागण्या, लवकरात लवकर कॅमेरे सुरू करावेत, बसस्थानकावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावा, झालेल्या चोरीचे आरोपी शोधून शिक्षा द्यावी। आरोग्य दूत न्यूज भूमिका, आम्ही आरोग्य दूत न्यूज कडून सोमवारी 18 ऑगस्ट पुन्हा बसस्थानकाला भेट देणार आहोत। आगार प्रमुखांनी दिलेले आश्वासन खरं ठरतंय का की फक्त दिखावा आहे, हे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत। शेवटचा भावनिक प्रश्न, मंडळी मला सांगा, 40 दिवसापासून बंद कॅमेरे, दररोज होत असलेली चोरी, दारू गांजाने भरलेले बस स्थानक, हे आपण सहन करायचं का? अधिक सुधारणा नाही तर आपण आवाज उठवायचा की नाही? तुम्हाला वाटतं का हे अधिकारी जबाबदार धरलेच पाहिजे? तुमचं मत नक्की कमेंट मध्ये लिहा, कारण हा मुद्दा फक्त तुमच्या आमच्या सुरक्षिततेचा नाही, हा आपल्या शहरांच्या सन्मानाचा प्रश्न आहे। धन्यवाद। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज।